कोणी रडून जरी मागितल्या तर या 4 वस्तू अजिबात कोणाला देऊ नका. नमस्कार मित्रांनो, काही वस्तू अशा असतात ज्याच्याशी आपलं भाग्य, आपलं नशीब हे जोडलेलं असतं आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या वस्तू आपण इतर कोणालाही शेअर करू नाहीत, कुणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या, आपली चांगली मैत्रीण असू द्या किंवा आपल्या जवळचं एखादं पाहुणं किंवा नातेवाईक असू द्या. कोणाशीही आपण ह्या गोष्टी शेअर करू नका. या वस्तू वाटून घेतल्याने किंवा या वस्तू दुसऱ्यांना दिल्याने मित्रांनो, आपण कधी नशीब, आपलं भाग्य दुसऱ्यांना देत आहोत आणि याचा परिणाम म्हणून आपलं नशीब मग आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दरिद्रता येते आणि मग आपण म्हणतो की माता लक्ष्मींचा आशीर्वाद आम्हाला कसं काय मिळत नाही. चला तर पाहूया या 4 वस्तू कोणत्या आहात. जी पहिली वस्तू आहे ती महिलांच्या वर्गाशी संबंधित आहे. महिला वर्गातील त्यांच्या पायातील जोडवं हे कधीही कुणाला देऊ नका. याचं कारण असं आहे की हे पायाचं जोडवं हे सौभाग्याचं देणं असतं. महिलांसंबंधित विवाहित महिला आहेत त्यांच्या अशा वस्तू असतात, जसं की जोडवं झालं की मंगळसूत्र असेल किंवा जोडवं असतील तर या विवाहित वस्तू स्त्रियांनी कधीही कुणालाही शेअर करू नका. मग ती तुमच्या जवळची मैत्रीण असू द्या किंवा नातेवाईक असू द्या. या वस्तू शेअर केल्याने, दुसऱ्यांना दिल्याने तुमच्या महिलांनी तुमची पती पत्नीमधील प्रॉब्लेममध्ये दुसरा निर्माण होतो, प्रेम कमी होतं आणि मग बऱ्याचदा केस अशा घडतात की त्यांचं डिवोर्स पण होऊ शकतं. ज्या ठिकाणी पती पत्नीमध्ये सख्ख आणि प्रेम असतं अशा घरामध्ये सतत वादविवाद होत राहतील आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद असतात अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही. त्या घरातून कधीची ती निघून जात असते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे की आपल्या घरामध्ये जर लहान मूल असतील तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या मुलांचे वापरलेले कपडे किंवा असे कपडे की जे त्याला आता फिट येत नाहीत म्हणून ते आपण दुसऱ्यांना दान करून टाकतो. तर लक्षात घ्या की आपलं मूल जोपर्यंत 9 वर्षाचं किंवा 11 वर्षाचं होत नाही तोपर्यंत याचे कपडे कुणालाही देऊ नका. आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असते की गरिबांना थोडीफार मदत होईल. जर तुम्हाला गरिबांना मदत करायची असेल, या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या, काही हरकत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही तुमचा 9 किंवा 11 वर्षापर्यंत मुलांची कपडे त्यांना देता तेव्हा त्यांचा थेट परिणाम तुमच्या मुलाच्या भाग्यावर आणि नशिबावर होत असतो. तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देता, काही दिवसात तुमचं मूल आजारी पडतं, तुमचं मूल किरकिर करू लागतं, ते स्वस्थ राहत नाही. याचं कारण तेच आहे. म्हणून आपल्या मुलांना भाग्याशी तुम्ही कसं खेळता हे तुमच्या हातात आहे. पुढची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आपण आपल्या घरामध्ये जो झाडू वापरतो तो आपण चुकूनही कोणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नका. बऱ्याचदा असं होतं की शेजारी किंवा आपलं जे इतर लोक राहतात ते आपल्या घरातील झाडू मागायला थोड्या वेळासाठी जर घरात येतात तर झाडू देऊ नका. हा लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही पाहिलं असेल की भारतीय धर्म परंपरामध्ये बरेचदा असं सण साजरा केला जातात. त्यावेळी आपण या झाडूची पूजा करतो. त्याचं कारण हेच आहे, या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास्तव्य आहे. असा जर झाडू आपण इतरांना दिला तर लक्षात घ्या तुम्ही तुमच्या घरातली लक्ष्मीही इतरांबरोबर वाटत आहात आणि मग पुढे जाऊन जर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता निर्माण झाली तर त्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असतात. तुम्हाला जर झाडू वगैरे दान द्यायचं असेल तर लक्षात घ्या तो आपण मंदिरामध्ये दान द्यायला पाहिजे. कोणत्याही दिवशी एखादा शुभ दिवस जर तुम्ही मंदिरामध्ये ते दान तुम्ही शक्यता पहाटे करावं. सूर्योदयाच्या किंवा जे कुणालाही समजू नये तर असं झाडूचं गुप्तदान केल्यास खूप शुभ फळ मिळतं. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मींचं वास्तव्य निर्माण होतं. हे झाडूंचं दान करणार आहात ते नवीन आहेत याची काळजी घ्यायला हवी. पुढची एक गोष्ट आहे जी पैसे उधार देणे.
जर पैसे उधार देतात ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका, कारण मंगळवारी दिलेले पैसे हे परत येण्याची शक्यता कमी असते, अजिबात शक्यता नसते. धर्मशास्त्रामध्ये वास्तव्यामध्ये उल्लेख आढळतो की पैसे किंवा लक्ष्मी किंवा धान्य जे तुम्ही उधार देत आहात एखाद्याला, ते जर तुम्ही मंगळवारी दिलं तर ते परत येण्याची खूप कष्ट करावं लागतात, खूप प्रयत्न करून, आणि मग उशिरा ते आपल्यापर्यंत येतं. आणि म्हणून मंगळवारी पैसे कधीही कुणाला उधार देऊ नका. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे दुसऱ्यांना कपडे दान म्हणून देतात, तेव्हा ते कपडे साफसुथरे करून द्यावं, अगदी स्वच्छ करून धुवून ते कपडे आपण दान करून द्यावं. अगदी चोरामोळा केलेले आणि कसलेही वास्तव्यात फाटलेले फुटलेले असे कपडे दान करू नका. अशामुळं आपल्याला पुण्याचा लाभ तर होत नाही, पण आपल्या भाग्यामध्ये मोठी कसर निर्माण होते. आपल्या ज्या चपला असतील किंवा बूट असतील या पण कधीही कुणाला दान म्हणून देऊ नका. जुन्या चपला बूटसुद्धा देऊ नये आणि त्याबरोबर नवीन विकत घेऊन अगदी गिफ्ट म्हणून किंवा बूट आपण अजिबात देऊ नका. लक्षात ठेवा, चप्पल किंवा बूट या वस्तू कधीही दान म्हणून द्यायच्या नाही. आणि मग कधीही लहान सहान गोष्टी आहेत, जसे की आपल्या डोक्यावरची टोपी, तर बरेच जण डोक्यावरची टोपीसुद्धा एकमेकांना शेअर करतात. आपल्या कपाळावर आपले भाग्य लिहिलेलं असतं, म्हणून ते कधीही शेअर करू नये. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रामध्ये हे शेअर करा. धन्यवाद.